नमस्कार, ती लीला या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी शिकवणार आहे फुग्याची चड्डी। ती बघा तुम्ही माप कसं टाकते मी ते बघा तुम्ही। हे बघा त्याचं माप दाखवते तुम्हाला। हे बघा उंची 6.5 आहे। छोटं झबलं याच्या मागच्या चॅनलवर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं झबलं दिसेल, त्याच्यावरची ही चड्डी आहे। उंची 6.5 आहे, मांडी घेर 10 आहे आणि सीट 5 आहे। आता मी कसं टाकायचं माप पेपर कटिंग दाखवते तुम्हाला। हे बघा आता आपली उंची किती आहे 6.5 आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहे। तर 6.5 आणि 1.5 किती झाले 8 इंच। हे बघा हे 8 इंच आपण घेतलेला आहे आणि मांडी घेर आपला 10 आहे, तर 10च्या निम्मे किती होतात 5 होतात। तर 5 मध्ये 3 इंच आपल्याला एक्स्ट्रा मिळवायचे। 5 आणि 3 किती झाले 8। फुग्याच्या चड्डीसाठी मांडी घेराच्या निम्मे करायचे आणि त्याच्यामध्ये 3 इंच मिळवायचे। तेवढी घडी आपली कापण्यासाठी घ्यायची। हे बघा हे 8 इंच घेतलेले आपण मांडी घेराचे निम्मे प्लस 3। आधी आपण उंची मोजली, नंतर आपण रुंदी मोजली। हे बघा तुम्हाला काढून दाखवते पेपर। हे बघा हे असे आपण आधी उंची मोजली, नंतर ही आपली रुंदी घेतली। उंचीमध्ये 1.5 इंच मिळवलेले आहेत आणि रुंदी म्हणजे मांडी घराचा निम्मा केला आणि त्याच्यामध्ये 3 इंच मिळवले चुन्या घेण्यासाठी आपल्याला। आता बघा एक बाजू खुले ही पूर्ण सीट किती आहे आपला 5 आहे। तर 5 कसा घेतला आपण तयार उंचीमधनं आपण 1.5 इंच वजा केले। तयार उंची आपली 6.5 आहे, त्याच्याबद्दल 1.5 गेले किती राहिले 5 इंच। तर 5 इंच आपलं हे सीटचं माप टाकायचं। खुल्या बाजूकडून सीटचं माप घ्यायचं। बघा ही बंद बाजू आहे, ही खुली बाजू आहे, तर हे आपण 1.5 इंच घ्यायचे। छोट्या मुलांसाठी 1.5 घ्यायचे, थोडे मोठं माप असलं तर तुम्ही 2 इंच घ्यायचं हे माप। आणि हा 5 सीट आहे। हे बघा हा 5 इंच सीट घेतलाय, जोडून घेऊया आपण। आता आपलं हे 1.5 इंच आकारासाठी घेतलेले आहेत आपण। तर असे उभे पण 1.5 इंच घ्या तुम्ही कोपऱ्यातून इथं, आणि हा गोलाकार आकार द्यायचा इथं आपल्याला। हा आकार जरा आतून असा द्यायचा, म्हणजे इथं काचत नाही काही नाही, सीटला चड्डी फुग्याची व्यवस्थित बसते। आणि खाली याला काही सेप द्यायचा नाही, आहे असं सरळ ठेवायचंय, एवढाच आकार येणार फक्त। हे आपण किती घेतले 1.5 इंच आणि हा सीट किती आपला 5 इंच आणि हे आपले 1.5 इंच आणि हे आकार काढण्यासाठी सुद्धा आपण 1.5 घेतलं। म्हणजे बघा हा 1.5 आणि हा 1.5 हा आपण इथून इकडे मिळवला। बस एवढंच कटिंग घ्यायचं। हे आपण कापून घेऊया। बघा एवढंच कटिंग घ्यायचं। याला काय करतो आपण ही बंद बाजूकडून 3 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं माप आहे, तर हे आपण इथून कट मारायचा आणि इथून पूर्ण आपण चुन्या घेतो। हे बघा 6 इंचाच्या अशा चुन्या येतील पूर्ण। अगदी सोप्या पद्धतीने आहे, पटकन होणारी कटिंग। ते बघा असे हे 2 पाय येणार। आता मी कपड्याचं कटिंग करते आणि लगेच तुम्हाला कसं शिवायचं हे दाखवून देते। हे आपलं पेपर कटिंग झालं, त्याची ही आकृती बघा। आपलं जे कटिंग आहे तेच व्यवस्थित आकृती दाखवली मी सेंटीमीटरमध्ये। हे बघा ही बंद बाजू आहे, ही उंची आपली 8 इंच घेतलेली आहे। हा मांडी घेर निम्मे करून त्याच्यामध्ये 3 मिळवले, ते पण 8 इंच आले।
त्याच्यानंतर हा 1.5 इंच सीटच्या आकारासाठी घेतला ना, हा सीट 5 इंच घेतलाय आणि हा आकार काढण्यासाठी इकडं पण 1.5 घेतला ना, हा गोल इथं मिळवला. बस एवढंच माप आहे. आता हे मी कपड्यावर कटिंग करते बघा. हे बघा, हे कपड्याचं कटिंग तुकडा काढून ठेवलाय मी. ह्याची पण बघा, ही डबल कपडा आहे. त्याची उंची बघा, ही 8 इंच आहे आणि मांडी घेर 10च्या निम्मे 5, त्याच्यामध्ये 3 मिळवले आणि हे 8 इंच घेतलेले आहे. बाकीचा कपडा आपण कापून टाकूया. ही खुली बाजू आहे, इकडून आपल्याला आकार द्यायचा आहे. एकदम सोपं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर लगेच कळणार तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल. सीटचा आकार आपण 1.5 घेणार, तसाच घेणार आहे. पासून आकार काढायचा. सेम तेच माप, काही फरक नाही. आणि आकृती तुम्ही बघितली, वहीत आकृती आपली सेंटीमीटर मध्ये, पण तेच माप आहे पूर्ण. इथून मधून आपण 3 इंच घेतो. 3 इंचावर आपल्याला चुन्या घ्यायसाठी कट मारून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा तेवढ्या भागातच आपल्याला चुन्या घ्यायच्या. हे 2 पाय कापून वेगवेगळे करूया. ह्या 3 इंचावर आपण चुन्या पूर्ण करून घेते. कात्रीचं तुम्हाला दिसत नाहीये. इथून या मधोमध ह्या चुन्या घ्यायच्यात आपल्याला दोन्ही पायाला. आता याच्या पण घेते मी चुन्या. हे बघा, आपल्या चुन्या घेऊन झालेल्या त्या दोन्ही पायांच्या. हे बघा, चून घेऊन आपल्याला 11 इंच तयार करायचंय. आपला मांडी घेर आपला 10 आहे, ते शिवून 11 इंच पाहिजे. म्हणजे साईडला जोडलं की ते 5 तयार होणार. हे बघा, असे 2 पाय. आता याला मी खाली पायपिंग लावणार आहे बघा, या ब्ल्यू कलरची. दोन्ही पायांना चुन्यांच्या बाजूने आपल्याला पट्टी लावायची. ही बघा, आपली पायपिंगची पट्टी लावून झाली आहे, होत आली आहे. पुढे काय शिवायचं सांगते मी तुम्हाला. ह्याला पायपिंगची तिरकी पट्टी नाही काढली तरी चालते, साधी सरळ पट्टी काढली तरी चालते. बघा, हे दोन्ही पायाला पायपिंग लावून झाली आहे बघा. आता हे आपल्याला साईडने जोडून घ्यायचं. इथं हा बघा, आपला मांडी घेर 5 लागतो आपल्याला. हा 5 मोजून घ्यायचा, बाकीची टिक मारून घ्यायची. हे बघा, हे 5 ठेवायचे, बाकी टिप ही
मारून घ्यायचं अर्धा इंच. दोन्ही पाय असं शिवून घ्यायचे इथनं. डबल टिप मारून घेऊ आपण. हे बघा दोन्ही ह्या टिपा मारल्या आपण. दोन्ही पाय असं सुलट करायचे. एकावर एक ठेवायचं अशी. इथून आपल्याला सीट जोडायचा हा पूर्ण असा पूर्ण घेऊन आपल्याला शेवटपर्यंत जोडायचा आहे बघा. त्यातले आपण इलास्टिक घालणार आहे वरती कमरेमध्ये. छोट्या बाळाचीच आहे पण. हे बघा हे असे धरायचे दोन्ही. मारून घ्यायचे. सीट जोडला आपण असा. हे बघा अशी तयार होते. आता आपल्याला इथं ही पट्टी दुमडून घ्यायची अशी पूर्ण. मग याच्यामध्ये इलास्टिक घालायचं. हे बघा हे असे 1 इंचाची पट्टी दुमडून घ्यायची आपल्याला. इलास्टिक होण्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची याला. बाकी दुमडून घ्यायचं. हे बघा हे कंबरपट्टी दुमडून झाली आपली. त्याच्यात आपल्याला इलास्टिक घालायचं आहे. हे बघा इलास्टिक येते छोटं आहे. थोडी जागा सोडली. आपल्याला किती कमरेच्या मापाचं लागतं तेवढं आपण इलास्टिक टाकून घ्यायचं. जेवढं लागतं तेवढं टाकून घ्यायचं. बाकीचं कट करायचं. शिवून टाकायचं. ओपन ठेवली जागा आपण शिवून घेऊया ही. हे बघा ही आपली फुग्याची चड्डी तयार आहे. तुम्ही कुठलेही लहान मोठं कुठलंही माप तुम्ही शिवू शकता. टायर उंचीमध्ये 1.5 मिळवायचे. मांडी घेरायचा काय असेल त्याच्या निम्मे करून त्या 3 मिळवायचे चुना घ्यायसाठी. आणि ही पट्टी लावायची. तुम्ही कुठलाही कलर लावू शकता. लहान मोठी घेऊ शकता. याला काही तिरकी पायपिंगची पट्टी काढायची गरज नाही आहे. आणि कमरेचं माप तुम्ही घेऊन तयार कमरेच्या पेक्षा 1 इंच फक्त इलास्टिक कमी टाका. म्हणजे काचणार नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.